नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं. मित्रांनो, आज आपल्याला जिओग्राफीवरील प्रश्नांबरोबरच जो आपल्याला मुख्यच्या सिलेबसमध्ये विचारलेला आहे तो म्हणजे कृषीविषयक भूगोल, त्यावरील प्रश्न पण आज आपल्याला बघायचे आहे. तर आता बघूया आपण. तर आता क्वेश्चन नंबर 101 बघा मित्रांनो, जोडा लावे दिलेला आहे आणि सूची 1 आणि 2 बघा. आता सूची 1 मध्ये दिले विलास साळुंखे, बिंदेश्वर पाठक, सुनीता नारायण आणि अरुण देशपांडे दिले. तर आता हे जे विलास साळुंखे जे आहे ते आहे मित्रांनो पाणी पंचायतीचे प्रणेते आहे. ओके. आता याचं 4 ऑप्शनमध्ये कुठे दिसते का बघा. तर ऑप्शन नंबर 4 मध्ये बघा मित्रांनो, याचे 4 दिसते. ओके. तर आपलं उत्तर इथेच निघते. तर आता इतर पण बघूया आपण मित्रांनो. आता बिंदेश्वर पाठक जे आहे ते आहे सुलभ शौचालय संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे. आणि सुनीता नारायण या ज्या आहे त्या डाऊन टू अर्थ या पत्रिकेचे प्रकाशन त्यांनी केलेले आहे. आणि अरुण देशपांडे जे आहे ते आहे कमी खर्चात विज्ञानग्राम नावाची आधुनिक वसाहत वसवली आहे. ओके. तर ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 102 बघा मित्रांनो, पर्यावरणाचे कायदे आणि त्याचे वर्ष यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर आता वन्यजीव रक्षण कायदा, वन्य संरक्षण कायदा, जल प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा आणि हवा प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा आहे. मित्रांनो, हे कायदे अतिशय महत्त्वाचे आहे आणि आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. मी म्हणेल की हे पाठच ठेवा. आता वन्यजीव रक्षण जो कायदा आहे तो आहे 1972चा. ओके. 1972. आता ऑप्शनमध्ये बघायचं आपल्याला एचं थर्ड कुठे दिसते. ओके. तर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते एचं थर्ड. ओके. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता त्याचबरोबर मित्रांनो, वन संरक्षण कायदा जो आहे तो आहे 1980चा. आणि जल कायदा म्हणजे प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा तो आहे 1974चा. आणि हवा प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा तो आहे 1981चा. सो आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ओके. आता क्वेश्चन नंबर 103 बघा. पुढील विधानांचा विचार करा. ओके. आता कार्बन डायऑक्साईड आणि सौर विकिरण यांच्यात जवळचा संबंध आहे. सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, काजळी आणि नायट्रोजन डायऑक्साईड या वायूंच्या वनस्पतीच्या अवयवावरील स्थापत्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. हे तर ॲब्सोल्युटली बरोबर आहे. आता ऑप्शन 3 बघा. काजळी, धूळ, धातूचे कण, विषारी वायूंमुळे वनस्पतींच्या बाष्पोत्सर्जनात वाढ होते असे त्यांनी दिले. आणि ऑप्शन 4 बघा. पृथ्वीचे सरासरी तापमान वाढले की वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी आणि त्याचा परिणाम हवेच्या अभिसरणावर होतो. हे पण बरोबर आहे मित्रांनो. आता ऑप्शन नंबर 3 का चुकीचा आहे. ऑप्शन 3 का चुकीचा आहे मित्रांनो. जे बाष्पोत्सर्जनाच्या दरामध्ये तापमानाची मोठी भूमिका असते. ओके. आता जसे जसे तापमान वाढते तसे तसे सूर्यप्रकाश आणि उबदार हवेच्या उच्च एकाग्रतेमुळे बाष्पोत्सर्जन वाढते, ना की काजळी, धूप आणि धातूचे कण आणि विषारी वायूंमुळे. ओके. सो ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं आहे आणि आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ हे बरोबर आहे. तर क्वेश्चन नंबर 104 बघा. पाण्याचा कचरा, शेवाळ, खेकडा, मांसाहारी मासे ही कशाची प्रणाली आहे. सो ऑप्शन बघा. मांसाहारी अन्न पद्धत आहे संशकली म्हणजेच डेट्रिटस अन्न साखळी. आणि अन्नजाळी पद्धत दिली की वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संशकली, डेट्रिटस फूड चेन. ओके. आता क्वेश्चन नंबर 106 बघा मित्रांनो. भारतीय लोकसंख्येच्या धोरणाच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे दिले आणि त्याचे वर्ष दिलेले आहे. तर आता टप्पे बघूया आपण. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम दिले, भोरे समिती अहवाल दिला आहे आणि नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अंमलात आले. ते कधी आले ते बघायचे. आणि कुटुंब नियोजन विभाग जो होता त्या कुटुंब कल्याण विभाग म्हणून नामांतरण कधी झाले हे आपल्याला बघायचं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती की जे नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे अंमलात आलेलं आहे 2000 साली. ओके. यावर बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो, खूप IMP आहे. तर नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 2000 साली अंमलात आले होते. आता सीचं 4 कुठे दिसते का बघा मित्रांनो. सीचं 4 कुठे दिसते हे बघा. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते आणि 3rd मध्ये दिसते. तर मग आता 4 ऑप्शन कटतं आणि 2nd ऑप्शन कटतं. ओके. आता भोरे समितीचा जो अहवाल होता तो होता
1946ला. कधी? 1946ला. तर बीचं फर्स्टमध्ये पण आहे आणि थर्डमध्ये पण आहे. आणि जो आता नवीन राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आरंभ झाला होता तो झाला होता 1952 साली. तर एचं सेकंड कुठे दिसते? ऑप्शन नंबर थर्डमध्ये आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर थर्ड. आणि कुटुंब नियोजन विभागाचे जे कुटुंब कल्याण विभाग म्हणून नामांतरण झाले होते ते 1977ला झालेले होते. सो ऑप्शन नंबर थर्ड इज करेक्ट आन्सर. आता क्वेश्चन नंबर 107 बघा. भारतात 2001च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त तर डॅश डॅश राज्यात सर्वात कमी लोकसंख्या होती. तर यापैकी हे जी सिक्कीम राज्यात आहे ती सगळ्यात कमी लोकसंख्या होती 2001च्या जनगणनेनुसार. ओके. आता क्वेश्चन नंबर 108 बघा मित्रांनो. कोणत्या उगम स्रोतांनी लोकसंख्येची द्वितीयक माहिती गोळा केली जाते? तर यामध्ये आहे जनगणना अहवाल आहे, जीवनविषयक महत्त्वाच्या घटनांची नोंदणी पद्धत आहे, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशने. तर या सगळ्यांनी मित्रांनो लोकसंख्येच्या उगम स्रोतांची द्वितीयक माहिती गोळा केली जाते. सो ऑप्शन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 109 बघा मित्रांनो. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार चढता क्रम लावायचा आहे. असेंडिंग ऑर्डर लावायची आहे. तर ऑप्शनमध्ये बघा मित्रांनो चंद्रपूर हे स्टार्टिंगला दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे वाशिम, गोंदिया आणि भंडारा. आता लास्टला मला माहिती आहे की सगळ्यात जास्त घनता ही भंडाराची आहे. ओके. मग आता जिथे भंडारा नाही आहे ते ऑप्शन इलिमिनेट करून टाका. भंडारा इलिमिनेट होऊन जाईल. आता दोन्हीपैकी बघा, एक तर वाशिम आणि गोंदिया राहिलेलं आहे. तर चंद्रपूर म्हणजे नंतर म्हणजे आता नक्कीच गोंदिया या राज्याची जी घनता आहे वाशिम या राज्याची जी घनता आहे जिल्ह्याची जी घनता आहे ती कमी आहे गोंदियापेक्षा. सो ऑप्शन नंबर 1मध्ये बघा मित्रांनो चंद्रपूर. आता आपण घनता बघूया. चंद्रपूरची जी घनता आहे मित्रांनो ती आहे 193 आणि वाशिमची जी घनता आहे ती आहे 244 आणि गोंदियाची जी आहे ती आहे 253 आणि भंडाराची जी आहे ती 294 आहे. ओके. सो ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट आन्सर आहे. आता क्वेश्चन नंबर 110 बघा. जनगणना वर्ष आणि दशवार्षिक वाढ विचारलेली आहे. यावर बऱ्याचदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे मित्रांनो. हा खूप IMP प्रश्न आहे. तर 2071च्या जनगणने वर्षामध्ये जी दशवार्षिक वाढ होती लोकसंख्येची ती होती 27.45 आणि 81मध्ये होती ती होती 24.54 आणि 1991मध्ये होती 25.73 आणि 2001मध्ये होती म्हणजे कमी झालेली होती 2001मध्ये 22.73 होती. तर ऑप्शन नंबर 1मध्ये बघा मित्रांनो ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार आहे. आता त्याचबरोबर आपल्याला 2011ची जी जनगणना वर्ष होते त्याची आपल्याला दशवार्षिक वाढ पण माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याची 2011मध्ये जी दशवार्षिक वाढ होती ती 17.7% होती आणि मित्रांनो पहिल्यांदाच ही जी वाढ होती ती 20% आत आलेली होती मित्रांनो. ओके. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. तर क्वेश्चन नंबर 111 बघा. दर सेकंदाला 3 लाख किलोमीटर किंवा 18,06,000 मैल वेगाने प्रवास करणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरीद्वारे सूर्याच्या भूपृष्ठापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेला काय म्हणतात? त्याला परावर्तन तर म्हणता नाही येणार आहे, सौर वादळ असणार आहे का? नाही. आणि प्रेषण पण असणार नाही म्हणजे ट्रान्समिशन पण असणार नाही आहे. याचं योग्य उत्तर आहे सौर ऊर्जा जी आहे या उष्णतेला सौर ऊर्जा असे म्हणतात. ओके. आता क्वेश्चन नंबर 112 बघा. आता कोपेन हवामान वर्गीकरणानुसार मित्रांनो कोपेनच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्राचे हवामान प्रकार दिलेले आहेत स्तंभ 2मध्ये आणि जिल्हे दिलेले आहेत त्यांच्यात आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर हवामान प्रकार बघा आणि जिल्हे बघा. तर AM हे जे हवामान प्रकार आहे मित्रांनो म्हणजे तिथे जास्त पाऊस होतो तर तो कशामध्ये होतो? रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये. तर ऑप्शन एचा थर्ड कुठे दिसते? तर ऑप्शन नंबर 2मध्ये. ओके. आता BSH जे आहे ती आहे अहमदनगर, धुळे, जळगाव आणि
सोलापूरमध्ये. आणि AW जे आहे ते आहे परभणी, अमरावती आणि वाशिम, हिंगोलीमध्ये. ओके. आता क्वेश्चन नंबर 113 बघूया. भूपृष्ठावरून दीर्घ लहरींच्याद्वारे उत्सर्जन होणारी उष्णता आणि त्यांचे प्रमाण यांच्या जोड्या लावायचे आहे. हा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, आणि यावर पण प्रश्न येऊन गेलेले आहे. पृथ्वीवर उत्सर्जित केलेली उष्णता आणि त्याचे प्रमाण बघा. आता मित्रांनो, आता पृथ्वीपर्यंत पोहोचू न शकणारी जी ऊर्जा असते, उष्णता असते मित्रांनो, ती 49% असते. यावर क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके. आणि आता बहुसर्जनाने वातावरणाकडे जाणारी जी उष्णता असते ती आहे 23% असते. आणि सांद्री बहुनाद्वारे जे उत्सर्जन असते ते 19% असते. आणि अभिसरण क्रियेने जे उत्सर्जन होते ते 0.9% असते. ओके. आता याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो ऑप्शन नंबर 1 आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 114 बघा. पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके. आता ऑप्शनमध्ये बघा मित्रांनो, तापमानामध्ये जसे जसे उंच जावे तसे तसे तापमान कमी होत जाते. ओके. हे अगदी योग्य उत्तर आहे. आणि सेकंड बघा मित्रांनो, उंचीनुसार तापमान कमी होण्याचे साधारण प्रमाण 160 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअस असते. हे पण योग्य उत्तर आहे मित्रांनो. आता थर्डमध्ये बघा, तापमानामध्ये उन्हाळ्यात तापमान घट 160 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते असे दिले. आणि तापमानामध्ये हिवाळ्यात जे तापमान घट असते 160 मीटर उंचीला ते जास्त असते असं सांगितले आहे मित्रांनो. तर हे थर्ड आणि फोर्थ चुकीचं आहे मित्रांनो. तर तापमानामध्ये उन्हाळ्यात तापमान घट दर हा जास्त असतो मित्रांनो. इथे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स दिलं आहे मित्रांनो. त्यामुळे आणि सहसा अल्टरनेटिव्ह सेंटेन्स आले की हे सहसा चुकीचेच असतात. एक तर कमी जास्त असं काहीतरी प्रमाणात दिलेलं असतं. तर आता तापमानामध्ये उन्हाळ्यात घट 160 मीटर उंची 1 अंश सेल्सिअसला जास्त असते. आणि हिवाळ्यात जी तापमान घट असते ती आहे 160 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअसला कमी असते. सो ऑप्शन नंबर फर्स्ट आणि सेकंड बरोबर आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 115 बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 115, नायट्रोजन. तर नायट्रोजनचा रोल काय असतो, तर रासायनिकदृष्ट्या फारसा क्रियाशील नाही आहे ह्या वातावरणामध्ये. ओके. नायट्रोजन. आणि ऑक्सिजन हा आहे तो रासायनिकदृष्ट्या हा क्रियाशील असतो. सो ओके. आता ऑप्शनमध्ये बघायचं आहे, एचं सी कुठे दिसतंय, इथे एचं सी आहे आणि एचं सी इथे आहे. आणि ऑक्सिजन रासायनिकदृष्ट्या क्रियाशील नसतो. सो सेकंडचं डी बघा कुठे दिसते, तर ऑप्शन नंबर सेकंडमध्ये. ओके. सर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे मित्रांनो, तो पृथ्वीपासून बाहेर पडणाऱ्या उष्णतेच्या उत्सर्जनाचे वातावरणमध्ये शोषण करतो. ओके. आणि ऑर्गॉन जो आहे नोबल वायू म्हणून प्रचलित आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर नोबल वायू म्हणून काय प्रचलित आहे जर विचारलं तर ऑर्गॉन. ओके. जो नोबल वायू म्हणून प्रचलित आहे. आता क्वेश्चन नंबर 116 बघा. विद्युत चुंबकीय वर्णपटाच्या कोणत्या पट्ट्यांचा वापर करून वनस्पतींच्या सामान्यीकृत फरक निर्देशांक म्हणजेच NDVI काढला जातो. ओके. NDVI काढला जातो. आता ऑप्शन बघा, लाल निळा, हिरवा लाल आणि लाल व समीप अवरक्त. हे काहीतरी डिफरंट दिलं आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे लाल व समीप म्हणजेच नियर. ओके. रेड अँड नियर इन्फ्रारेड जो आहे तो हा निर्देशांक काढला जातो. सो ऑप्शन नंबर 4. आता 117 बघा मित्रांनो. सरासरी 1400 मीटर उंची असलेल्या भूप्रदेशाचे हवाई छायाचित्र एकास 7500च्या प्रमाणात घेतले जाते. आणि कॅमेऱ्याची फोकल लांबी जर 15 मीटर आहे तर समुद्र सपाटीपासून याची उंची काढायची किती आहे ते विचारले मित्रांनो. आता मित्रांनो आयोगाने याचे उत्तर दिलेले आहे 25 मीटर म्हणजे 2525 मीटर दिलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 118 बघा मित्रांनो. डॅश हा IIT मुंबई स्टुडंट सॅटेलाईट प्रोग्राम अंतर्गत पहिला सहउपग्रह होता जो 26 सप्टेंबर 2016 रोजी पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला होता. तर तो उपग्रह कोणता होता मित्रांनो. तर ऑप्शनमध्ये दिले स्वयं, न्यूसॅट, उत्तम की प्रथम. तर
हा जो प्रथम उपग्रह आहे तो 26 सप्टेंबर 2016ला पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला होता. आता क्वेश्चन नंबर 119 बघा मित्रांनो. सांख्यिकी संचातील भौगोलिक घटकांचे अवकाशिक संबंध सलग रूपांतर प्रक्रियेत बदलत नाहीत, याला काय म्हणतात? तर ह्यामध्ये बघा टोपोलॉजी, कार्टोग्राफी, मॉर्फोलॉजी की यापैकी कोणतेही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे टोपोलॉजी जो आहे. ओके, जो सांख्यिकी संचातील भौगोलिक घटकांचे अवकाशातील संबंध सलग स्वरूपात प्रक्रियेत बदलत नाही. ओके, त्याला टोपोलॉजी असे म्हणतात. आता क्वेश्चन नंबर 120 बघा. कोणत्या प्रकारचे प्रक्षेपणाच्या मध्यवर्ती बिंदूशी संबंधित असलेली दिशा अबाधित ठेवते? तर ॲझ्युमल प्रक्षेपण जे आहे मित्रांनो, ॲझ्युमल प्रोजेक्शन्स म्हणजेच प्रक्षेपण जो आहे दिशा अबाधित ठेवते. आता क्वेश्चन नंबर 120 बघा. खालीलपैकी कोणते भौतिक घटक परिसंस्थेची अजैविक संरचना बनवतात? ओके, तर सूर्यप्रकाश आहे, वारा पण आहे, पर्जन्यमान, पाऊस आणि तापमान वरीलपैकी सर्व घटक आहे जे परिसंस्थेची अजैविक संरचना बनवतात. आता क्वेश्चन नंबर 122 बघा. रिमोट सेन्सिंगमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? तर ऊर्जा स्रोत किंवा प्रतिपदन, विकिरण आणि वातावरण, त्यालाच एनर्जी सोर्स ऑफ इल्युमिनेशन्स, रेडिएशन अँड ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. ओके, आता लक्ष्याशी संवाद आणि सेन्सॉरद्वारे ऊर्जा मुद्रित करणे. ओके, हे पण बरोबर आहे. प्रसारण, प्राप्त करणे, प्रक्रिया, अर्थ लावणे आणि विश्लेषण करणे आणि उपयोजन. सो वरीलपैकी सर्वच जे घटक आहे ते रिमोट सेन्सिंगमध्ये समाविष्ट असतात. आता क्वेश्चन नंबर 123 बघा. खालीलपैकी कोणती संवर्धन जीवशास्त्राची नैतिक तत्त्वे नाहीत असं विचारलं आहे? ओके, कोणती नैतिक तत्त्वे नाही असं विचारले आहे मित्रांनो. आता सजीवांची विविधता चांगली असते. ओके, चांगली असते, हे तर बरोबर आहे मित्रांनो. आता पर्यावरणाची गुंतागुंत ही वाईट आहे. ओके, तर पर्यावरणाची गुंतागुंत ही जी आहे ती मित्रांनो चांगली आहे. आणि लोकसंख्या आणि प्रजाती अकाली नष्ट होणे वाईट आहे. आणि जैवविविधतेला बाह्य मूल्य आहे. तर यामध्ये ऑप्शन नंबर बी आणि डी चुकीचं आहे मित्रांनो. पर्यावरणाची गुंतागुंत ही चांगली असते मित्रांनो. आणि जी जैवविविधता बाह्य मूल्य नाही आहे, तर जैवविविधतेला उच्च मूल्य आहे मित्रांनो. काय आहे? उच्च मूल्य आहे. सो ऑप्शन नंबर 4 बी आणि डी ही नैतिक तत्त्वे नाही आहेत. ओके, आता क्वेश्चन नंबर 124 बघा. जागतिक तापमानवाढीमध्ये हरितगृह वायूंचे योगदान चढत्या क्रमाने लावायचं आहे. हरितगृह वायूचे योगदान लावायचं आहे. ओके, आता वातावरणामध्ये जे नायट्रस ऑक्साईड आहे याचे कमी योगदान आहे, नायट्रस ऑक्साईड. सर ऑप्शनमध्ये डी स्टार्टिंगला कुठे दिसते का बघा मित्रांनो. सो ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ओके, आणि सगळ्यात जास्त जो रोल आहे मित्रांनो हरितगृह वायूचा तो आहे कार्बन डायऑक्साईडचा मित्रांनो. कार्बन डायऑक्साईडचा. त्यानंतर येतो मिथेन आणि त्यानंतर येतो क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि नायट्रस ऑक्साईड. आपल्याला चढत्या क्रमाने लावायचा होता. तर यामध्ये नायट्रस ऑक्साईड येईल, त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन येईल, मिथेन येईल आणि मग कार्बन डायऑक्साईड येईल. सो ऑप्शन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 125 बघा. 125. खालीलपैकी कोणती विधाने कोणत्याही परिसंस्थेमध्ये समजवण्यासाठी ऊर्जावान बिंदू मानली जातात? ओके, तर एकूण आणि निव्वळ उत्पादन हे तर बरोबर आहे. उत्पादकाकडून होणारा ऊर्जेचा वापर हे तर ॲब्सोल्युटली चूक आहे. हे ऊर्जावान बिंदू मानली जाणार का? नाही. अन्नाच्या स्वरूपात ऊर्जेची एकूण निविष्ठा म्हणजेच इनपुट आणि ती आत्मसात करण्याची कार्यक्षमता हे पण बरोबर आहे मित्रांनो. आणि श्वसनाद्वारे ऊर्जा मिळवली जाते हे ॲब्सोल्युटली चूक आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे ए आणि सी. ओके, काय आहे? ए आणि सी आहे. क्वेश्चन नंबर 126 बघा. जमिनीत भूसुधारके टाकली जातात कारण
पिकांच्या गरजेनुरूप जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक बदलण्यासाठी, बरोबर आहे. पीक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी, हे तर बरोबर आहे. आणि जमिनीची भौतिक स्थिती सुधारण्यासाठी. वरील सर्व जे आहे ती जमीन भूसुधारके सुधारण्यासाठी टाकली जातात. तर क्वेश्चन नंबर 127 बघा. मातीची आभासी घनता विचारली आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आभासी घनता विचारली आहे मातीची. बल्क डेन्सिटी ऑफ सॉईल. त्याची जी आभासी घनता आहे मित्रांनो ती 110 ते 160 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 128 बघा. चुनखडीयुक्त जमिनीत खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते? तर चुनखडीयुक्त जमिनीत खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते? तर झिंक जे आहे त्याची अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. क्वेश्चन नंबर 129 बघा. खालील विधानांचा विचार करा. विधान ए आणि सेकंड बघा. विधान एक आहे क्लॉस्ट्रिडियम हे अनएरोबिक बॅक्टेरिया असून ते सेल्युलोजच्या विघटनात सहभागी असतात. हे तर बरोबर आहे. आणि बॅसिलस आणि स्युडोमोनास जीवाणू पॉलिपेप्टाइलचे विघटन ॲमिनो आम्लात करतात. वरीलपैकी दोन्ही विधाने हे बरोबर आहे मित्रांनो. ओके. आता क्वेश्चन नंबर 130 बघा. जमिनीत पाणी साचल्यामुळे वनस्पतींना इजा पोहोचते कारण जमिनीत डॅशचे प्रमाण कमी होते व विषारी पदार्थ जमिनीत साचतात. आता जमिनीत जर पाणी साचले तेव्हा वनस्पतींना इजा पोहोचते, तेव्हा जमिनीत कशाचे प्रमाण, प्राणवायूचे प्रमाण कमी होते आणि विषारी पदार्थ जमिनीत साचतात मित्रांनो. ओके. ऑप्शन नंबर सेकंड. तर क्वेश्चन नंबर